नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी प्रियंका पाटील. माझ्या लर्न विथ प्रियंका 1992 मध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी चा धडा 4 JIP रेल्वेचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. 1. भारतात सर्वात पहिली रेल्वे डॅश डॅश येथून सुटली. त्याचा आन्सर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 2. रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी डॅश डॅश ठेवले. इनाम किंवा बक्षीस ही म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 2. आकृतिबंध पूर्ण करा. भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटनाची पूर्वतयारी. पहिलं आहे 10 मोठे खोलीवजा डबे पाना फुलांचे तोरणे निशाणे लावून सजवले. दुसरे, इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण फडकवले. तिसरा पॉइंट, डब्यात गादीच्या खुर्च्या व कोच यावर रेल्वे डायरेक्टर व इतर नगरशेठ विराजमान झाले. चौथा, 5 वाजता शिट्टीचा कर्ण फुकून प्रवास सुरू झाला. प्रश्न क्रमांक 3. आकृती पूर्ण करा. अ. रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे सर जमशेदजी जिजीभाई. जगन्नाथ नाना शंकर सेठ. आ. इंडियन पेनिन्शुला रेल्वे धावलेली ठिकाणे मुंबई व ठाणे. ई. रेल्वे धावण्याचा मुहूर्ताचा दिवस व साल सोमवार 18 एप्रिल सन 1853. ई. घाट उतरणीची सुखसोय नि सुरळीत पाहण्याची कंत्राट घेणारे करशेटजी जमशेदजी. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांसाठी पाठात असलेले पर्यायी शब्द शोधून लिहा. मुनीम, कारकून, सरळमार्गी, एकेरी. आश्चर्य, नवल, नवाजलेले, नामांकित. फुकट, मोफत, गंमत, मौज. प्रश्न क्रमांक 5. कारणे लिहा. अ. रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्याने खूप आटापिटा केला. कारण रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्याने खूप आटापिटा केला. कारण वाफेच्या गाडीत बसायला लोकांचा धीर होईना. आ. इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली. इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली कारण लोकांचा धीर चेपला व लोकांची जाण्याची गर्दी होऊ लागली. कृती क्रमांक 4. स्वमत. 1. रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. उत्तर. रेल्वे ही भारताची पहिली रक्तवाहिनी आहे असे म्हटले जाते. एकाच वेळी असंख्य माणसांना प्रवास घडवणारी रेल्वे ही भारताला वरदान ठरली आहे. विविधतेमध्ये एकता असणाऱ्या भारतीय मनाला जोडणारा रेल्वे हा दुवा आहे. जनहितार्थ निर्माण झालेली ही रेल्वे भारतातील गरीबातून गरीब माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. एवढे स्वस्त प्रवासाचे साधन भारतात कुठेहीच उपलब्ध नाही. दररोज लाखो माणसे ह्या रेल्वेचा लाभ घेत असल्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल दररोज होते. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. फक्त प्रवासी नव्हे तर नित्यनेमाने मालवाहतूकही केली जाते. म्हणून रेल्वेचा शोध हा भारताची आर्थिक प्रगती साधणारा ठरला आहे. आ. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयावर असलेल्या अंधश्रद्धेच्या प्रभाव संबंधीची तुमचे विचार स्पष्ट करा. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. लोकमानसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला नव्हता. अज्ञान आणि दारिद्र्य यामुळे भारतीय लोकांवर अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा होता. आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टरी उपचार करण्यापेक्षा तांत्रिक मांत्रिकाकडे नेण्याची प्रथा होती. अंधश्रद्धेच्या या प्रभावामुळेच इंग्रजांनी सुरू केलेली पहिली आगगाडी ही विलायती भुताटकी आहे अशा अफवा फैलावल्या गेल्या. बैलघोड्याशिवाय गाडी चालते कशी याचा अचंबा लोकांना वाटला. स्वतंत्रोत्तर शिक्षणाचा प्रसार झपाट्याने होऊन अंधश्रद्धेचा अंमल कमी कमी होत गेला. ई. तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा. रेल्वे प्रवासाचे फायदे. एका वेळी एका गाडीतून 1000 माणसे प्रवास करतात. भारतात पसरलेले रेल्वेचे जाळे पाहता एका दिवशी करोडोनी माणसे प्रवास करू शकतात. त्यामुळे चलन खेळते राहते. आर्थिक सुबत्ता येते. रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुखसुविधा आहेत. आहार, निद्रा व इतर दैनंदिन गरजा पुरवणारी रेल्वे सेवा आरामदायी व स्वस्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेमुळे जाता येते. रेल्वे प्रवासाचे तोटे. भारताची लोकसंख्या पाहता त्या प्रमाणात रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे फार दिवस आधी आरक्षण करावे लागते. आपत्कालीन स्थितीमध्ये रेल्वे सेवा मागासलेली आहे. रुग्णाला प्रवास करणे अशक्य आहे कारण रेल्वेमध्ये आरोग्य सेवा नाही. तसेच रेल्वे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. शिवाय रेल्वे माणसाच्या दारात उपलब्ध नाही.
अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.